बोरगाव रेती घाटात राडा, माजी जनप्रतिनिधी धडकले रेती घाटात। विशाल खडसे याला मारहाण, मंगरूळ ठाण्यात गुन्हा दाखल। धामणगाव रेल्वे तालुक्यातील बोरगाव रेती घाटात नियमबाह्यरित्या सुरू असलेल्या रेती उत्खननाबाबत स्थानिक दक्षता समितीने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने रात्री 11च्या सुमारास माजी जनप्रतिनिधी रेती घाटात धडकले। यावेळी नियमबाह्यरित्या सुरू असलेले रेती उत्खनन पाहिल्यानंतर माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी स्थानिक तहसीलदार SDO यांच्यासह जिल्हाधिकारी यांना सुद्धा जिओ टॅगिंगचे व्हिडिओ पाठवले। आता जिल्हा प्रशासन काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे। धामणगाव रेल्वे तालुक्यातील रेती घाटाचा हर्रास झाला असून बोरगाव येथील घाटातून रेती उत्खनन सुरू झाले आहे। दरम्यान काही काळापूर्वीच बनलेल्या बोरगाव रस्त्यावरून 20 टनाचे ट्रक रात्री बेरात्री चालत असल्याने रस्त्याच्या संभाव्य नुकसानीमुळे दक्षता समितीने लोकप्रतिनिधी व आमदार, माजी आमदार यांना निवेदने दिलीत। त्यानुसार माजी आमदार जगताप यांनी रात्री 11च्या सुमारास रेती घाटात पाहणी करून सुरू असलेल्या अवैध उत्खननाबाबत तहसीलदारांसह जिल्हाधिकारी प्रशासनास माहिती दिली। तहसीलदार यांनी लगेच पथक घटनास्थळी रवाना केले। मंडल अधिकारी कांबळे व मंडल अधिकारी गायकवाड यांनी रात्रीच पाहणी केली असून अहवाल तहसील कार्यालयास दिला आहे। दरम्यान घाटाबाबतची माहिती प्रशासनास दिल्याचा राग मनात धरून विशाल खडसे यास 4 जणांनी रात्री मंगरूळ टी पॉइंटवर मारहाण केल्याची माहिती आहे। सदर प्रकरणी मंगरूळ दस्तगीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे।